आज आपण बनवूया साबुदाणा खीर। इथे मी साबुदाणा घेतलेला 1 किलो, 1 लिटर दूध आहे, 1 किलो साखर आहे, मनुके आहे, काजू आहे, बदाम आहे, चारोळे आहे, विलायचीची आपण पावडर बनवून घेणार आहे आणि गावठी तूप आहे। साबुदाणे आपण 2 तास कमीत कमी भिजत टाकू, त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करू। गावठी तूप, साबुदाणे आपण भिजत टाकले होते ते फ्राय करून घेऊ। 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ आपण। साबुदाणे आपले परतून झाले, आपण आता त्याच्यामध्ये दूध घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले। आता आपण याला व्यवस्थित उकळी घेऊन टाकू। आपण आता ड्राय फ्रूट कटिंग केलेले भाजून घेऊ। ड्राय फ्रूट हलके फ्राय करायचे, आपल्याला जास्त जाळायचे पण नाही त्यांना। ड्रायफ्रूट आपले फ्राय झालेले काढून घेऊ। बघू शकता छान अशी उकळी पण आलेली आहे आणि आपलं दूध पण घट्ट झालेलं आहे। जास्त पातळ बी नाही, जास्त घट्ट बी नाही आहे। आपण आता याच्यामध्ये साखर घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। खोबरे किस, विलायची पावडर, मनुके, फ्राय केलेले ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। 5 मिनिटं आपण असं शिजवून देऊ। आपली साबुदाणा खीर रेडी झाली, आपण आता सर्व करून घेऊ।